देश विदेशातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। दिल्लीमधल्या कथित दारू घोटाळा प्रकरणी केसीआर यांच्या मुलीला समन्स, के कविता यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। दिवंगत राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। शर्मिष्ठा मुखर्जींकडून प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स हे पुस्तक मोदींना भेट। पंतप्रधान नरेंद्र मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा। 2 देशातील विविध मुद्दे आणि विकासाच्या मुद्द्यावर चर्चा। मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझू यांना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं उत्तर। राजकारण असतं, त्यामुळे प्रत्येक देश भारताला पाठिंबा देईल याची शाश्वती नाही, जयशंकर यांचं वक्तव्य। भारताने 15 मार्चपर्यंत मालदीवमधून सैन्य हटवावं, अध्यक्ष मुइझू यांच्याकडून 2 महिन्यांची मुदत। मालदीवमध्ये 88 भारतीय लष्करी कर्मचारी असल्याची माहिती। मालदीवमध्ये कोणत्याही चित्रपटाचं शूटिंग करू नका, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनकडून चित्रपट निर्मात्यांना आवाहन। मालदीवनं भारतीयांवर टीका केल्यानंतर अनेक भारतीय कलाकारांचा मालदीवमध्ये शूटिंग करण्यास नकार। मी 2024 मध्ये निवडणूक जिंकलो नाही तर शेअर बाजार कोसळेल आणि अमेरिकेला आर्थिक मंदीला सामोरं जावं लागेल, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। प्रभासच्या आगामी द राजा साबची पहिली झलक। चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास लुंगी फिरवताना दिसतोय। प्रभासच्या या विशेष लुकला चाहत्यांची पसंती।